तर हे गाईस कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आज ॲक्च्युली एक गडबड अशी झाली. आज 25/12/2025 म्हणजे 25 डिसेंबर, नाताळचा दिवस म्हणजे क्रिसमस. सो मला एका सोसायटीमधून एक काम मिळालं होतं. ते काम म्हणजे असं की एक माणूस जो की क्रिसमसच्या म्हणजे ड्रेपरीमध्ये त्यांना तिथे एका सोसायटीमध्ये मुलांना करमणूक करण्यासाठी हवा होता. तर 2 दिवसापूर्वी मला त्यांनी सांगितलं होतं की असं असं मला अमित ब्लूमफिल्ड या सोसायटीमध्ये एक माणूस पाहिजे म्हणून. तर मी माणूस बघितला आणि त्यांनी ॲडव्हान्ससुद्धा पण मला दिलेलं आहे सगळं. मी त्यांना बोललो ॲडव्हान्सची गरज नाही आहे म्हटलं, काम झाल्यावरती पैसे द्या. पण त्यांनी ॲडव्हान्स पाठवून ठेवला आणि आता अशी कंडिशन झाली आहे की जो माणूस बघितला होता तो माणूस आज फोनच उचलत नाही. कालपर्यंत त्यांनी फोन उचलला, हो सतीश भाऊ उद्या येतो आहे, ह्या टायमिंगला येतो, असं तसं वगैरे सगळं सांगितलं. पण तो काय फोनच उचलत नाही आहे. आत्ता म्हणजे जवळजवळ 6 वाजता तिथे पोचायचं, म्हणजे 6 ते 9 तो माणूस पाहिजे होता. 5:30पर्यंत तिथे पोचायचं होतं, पण अजून काही तो आलेला नाही. मग आता मी स्वतः त्याच्या घरी चाललो आहे की बाबा काय झालं, काय येत नाही, का फोन उचलत नाही आहे, काय प्रॉब्लेम झाला आहे. तर आणि समोर आता माणसाला सोसायटीमध्ये काय कोणाला पाठवायचं, खूप गडबड झालेली आहे, त्यामुळं काही सुचत नाही आहे. तर चला आता पहिले त्याच्या घरी जाऊयात, बघूयात काय प्रॉब्लेम झाला आहे आणि काय करता येईल आणि काय होईल आजच्या दिवसात माहिती नाही. चला तर मग मंडळी. तर काहीच त्याच्या घरी गेलो होतो, पण तो काही घरी नाही आहे, म्हणजे घराला कुलूपच आहे. शेवटी मी आलो बघा इथे नाविन्य वेशभूषा. तर मीच ड्रेपरी घेतो आणि मीच उभा राहतो. बघूया आता काय कसं होतं. सिद्धू बोला. ड्रेपरी घेतली आहे आणि आत्ताला आलेलो आहे बघा CNG भरायला गॅस. पटकन CNG भरून आपल्याला निघायला लागणार आहे, कारण वाजले 5:15 झाले, 6 वाजता पोहोचता येते. तर या सोसायटीमध्ये पोचलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो. ही अमित ब्लूमफिल्ड सोसायटी आणि बघा इथे ओरिजिनल क्रिसमसचं ट्री आहे आणि आज छोटासा ग्राउंड आहे आणि इथे अजून एक क्रिसमस ट्री आहे, त्याला लाईट्सिंग सजवलं आहे मस्तपैकी. पलीकडे छोटासा स्टेज आहे आणि त्या साऊंड बॉक्सवरती माझं ब्लूटूथ कनेक्ट करून मी मुलांना खेळवणार आहे. आणि आत्ता मुलं यायला तयार झाली, ते चालू झालेलं आहे हळूहळू. आणि तुम्ही बघू शकता हे ग्राउंड आहे. या ग्राउंडमध्ये मला 9 वाजेपर्यंत 3 तास मुलांना खेळवायचं आहे. आणि इथे बघा अशा पद्धतीत खाण्यासाठी वेगवेगळे प्रकार विकायला ठेवलेले आहेत. स्टॉल लावलेला आहे आणि इकडे आहे लेडीज ज्वेलरी. हे आहे आयुर्वेदिक. इथे आहेत लहान मुलांसाठी छोटे छोटे खेळणी आणि स्कूलसाठी. हां, काय काय आहे. इलेक्ट्रिक लाइटर आहे का? कितीला आहे ते? पैसे कुठले घ्या, कितीला विचार का 200. ओके. आणि इकडे पण आहे बघा काकाने ठेवलेले स्टॉल. आंटी आहेत त्या स्टॉलवरती आहे लहान मुलांसाठी खेळण्यांसाठी बाईक, गाड्या. ओ व्हॉट अ फॅब्युलस. येस. तर बघू शकता तुम्ही. आता आपण जाऊयात आणि चेंज करून घेऊयात. माझ्याकडे दिलेले कॅप सॅन्टाच्या. चलो गाईस. मी रेडी झालो आणि रेडी होऊन रिक्षात बसलोय. मुलं मला त्रास देतात. बोल बाळा. एक 3 कॅप हवेत मला. काय आहे? 3 कॅप.
हवेत. 3 कॅप हवेत. कॅप हवेत. थोड्या वेळाने भेटतो बाळा. हा जा तिकडे आलो. कॅप घेऊन आलेलो आहे. मुलांना कळलं मी इथं बसलोय तर ते सारखे बघायला येतं. त्यांना सरप्राईज द्यायचं होतं पण हे बघ. ठीक यार रिकॉर्ड दिया दिन ज्यादा मत कर फिर से एक मिनिट. अरे मग तो एकच चॉकलेट काढतो एका वेळेला किती जण खाणार. तर काही आत्ता कुठे मुलं सगळी हळूहळू घरी गेली. 9 वाजत आले तेव्हा सगळे सोडले. खूप दमवलं, जाम दमलं. बाय बाय बाय. येस. मोजितो ड्रिंक. हॉटडॉग खाणार मग 100 रुपये घरी 300 रुपये खर्च का टॅक्टिक सांग. एकदम हवाला कुठला आहे. हा ग्रीन आहे लाइम अँड मिल्क. हा बबल गम आहे. हा ओरिजिनल मोइटो आहे. हा ऑरेंज आहे.
मँगो आहे, ब्लू करेक्टो आहे, लिची आहे. सेमच आहे, सेमच काय नाही. ग्रीन ने ब्लू चाहिए था. हॅलो ब्लू मोजिटो. ब्लू मोजिटो 100 रुपये तिचे रेट आहे. हॉटडॉग. वेलकम. तर गाईज चेंज करून झालेलं आहे आणि निघालेलो आहे इथून काही वेळ पूर्वीच निघालो म्हणजे तसं. आणि आत्ता एका ठिकाणी थांबलो होतो, पॅसेंजर भेटले होते म्हणून मी मेसेज पुढे व्हिडिओ केला नाही. आणि खूप छान काम झालं, सगळ्यांना खूप आवडलं. आणि ज्यांनी मला बोलवलं होतं तर त्यांनी तर खूपच कौतुक केलं. आणि मी दुसऱ्या माणसाला पाठवणार होतो, त्यांनी म्हणजे काय केलं असतं याची मला भीती राहिली असती. पण मी स्वतः गेल्यानंतर मलाच वाटलं की आता हे काम पूर्ण होणार म्हणजे होणार. त्याच्यामुळे खूप छान झालं कार्यक्रम. मला मुलांनी खूप एन्जॉय केलं, महिलांनी एन्जॉय केलं, बाकीच्या सगळ्यांनी. आणि ते गार्डन पण छोटं मस्त होतं, छान होतं आणि मजा आली. तर कसं वाटलं व्हिडिओ आणि कसं वाटलं काम, या गोष्टी कमेंटमध्ये करून लिहून कळवा. आता निघतो, जातो घरी आणि जेवण वगैरे करून आराम. पण जाता जेवढे पॅसेंजर होतील तेवढे पॅसेंजर करत जाणार. सो मजा आली. तुम्हाला सगळ्यांना मेरी ख्रिसमस. आणि काहीच वेळा दिवसांत म्हणजे 31 डिसेंबर येणार आहे. 31 डिसेंबरला पण असंच काहीतरी कार्यक्रम राहणार आहे. तर तेव्हाचं काय कार्यक्रम असेल तेव्हा शूट करूयात, तेव्हा दाखवूयात तुम्हाला. सो कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.